जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भाजपचे लोकप्रिय नेते संग्राम देशमुख यांची माळवाडी गावाला भेट, मर्याई देवीच्या मंदिराची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन। सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संग्राम देशमुख यांचा नुकताच पलूस तालुक्याचा दौरा संपन्न झाला। यावेळी त्यांनी माळवाडी गावाला भेट दिली। यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले। प्रथमतः माळवाडीच्या नूतन सरपंच अश्विनी साळुंके यांचा संग्राम देशमुख यांनी सत्कार केला व नंतर उपस्थित ग्रामस्थांच्या बरोबर थेट संवाद साधला। यावेळी बागडी समाजाच्या वतीने बोलत असताना सामाजिक कार्यकर्ते शंकर सुकणीकर यांनी बागडी समाजातील लोकांच्या समस्या सांगितल्या। तसेच बागडी समाजामध्ये असलेल्या मर्याई देवीच्या मंदिराचा स्लॅब अनेक वर्षापूर्वी टाकला असून स्लॅबमध्ये असणाऱ्या लोखंडी सळ्या पूर्णपणे गंजून स्लॅबची दुरावस्था झाली असल्यामुळे भविष्यात इथे येणाऱ्या भाविकांना धोका निर्माण होणार आहे। त्यामुळे मंदिराचा स्लॅब टाकून मिळावा अशी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली। मंदिराच्या स्लॅबच्या मागणीसाठी संग्रामभाऊ देशमुख यांनी तात्काळ दखल घेत सदर कामाची एस्टिमेट काढून पाठवा असे कार्यकर्त्यांना आदेश दिले व लवकरात लवकर हे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले। यावेळी माळवाडीच्या प्रथम नागरिक अश्विनी साळुंके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य हनुमंत नलावडे, दत्ता उतळे, प्रमोद वावरे तसेच प्रताप पुजारी, सुरेश सुपणेकर, माजी सैनिक दिगंबर सुपणेकर व राहुल उर्फ बंडू मोरे, अमोल साळुंके, संदीप कदम यांच्यासह आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। भटकी जमातमध्ये आहे असं सांगायचं तात्पर्य, बागडी समाज हा अतिशय गरीब समाज आहे आणि ह्याच्या निगडीत मातंग समाज, रामोशी समाज हा समाजाच्या म्हणजे ग्रामपंचायतच्या खाली जी आहे ती लोक सगळी मागासवर्गीय आहेत आणि आजपर्यंत कुठला असा नेत्यानं ह्या समाजाकडे लक्ष कोणी दिलेलं नाही। म्हणजे 1, 2, 3, 4 समाज आहेत, धनगर समाज बी आहे यामध्ये, कुठल्या मनापासून या नेत्याने कुठल्या लक्ष दिलेलं नाही। फक्त यांचा कामापुरता वापर केला आणि गद्दीवर बसण्याचा फक्त प्रयत्न केला। ठीक आहे, आश्वासन दिली त्यांनी, चांगल्या मोठ्या मार्गातनं आश्वासन दिली की बाबा तुमच्या समाजासाठी हे करू, ह्या समाजासाठी हे करू, त्या समाजासाठी करू। जे ह्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा ते वरच्या गद्दीमध्ये बसलेला जो नेता आहे तोच माणूस जर भ्रष्टाचारी असेल आणि खालचं कार्यकर्ते त्यांचे भ्रष्टाचार असेल तर समाजाच्या गोरगरिबांचा विकास कुठल्या माध्यमातून करणार आहेत? नाही करू शकत ते। असे लोकांना फक्त आश्वासन दिलेले आहे। 4 समाजामधले 4, ह्या समाजामधले 4 टपोरी घ्यायचे, त्या समाजामधले 4 टपोरी घ्यायचे, त्यांच्याकडून फक्त त्यांच्या तोंडावर पैसे द्यायचे, त्यांना हॉटेलमध्ये एखादं मेजवानी द्यायची आणि गोरगरिबांच्या मुंड्या मुस्कडायच्या। हे आतापर्यंत चालू आहे आणि गेले ह्या समाजामध्ये अडाणी असल्यामुळे ह्या समाजाला माहीत नाही नेमका आपला अधिकार काय आहे, आपला हक्क काय आहे आणि आपण हक्क कशा पद्धतीने बजावला पाहिजे आहे हे लोकांना अजून त्याचं गांभीर्य नाही। गांभीर्य नसताना की ह्या लोकांचे अजूनपर्यंत रेशनिंग कार्ड नाही ठराविक जर केलं तर। हा इथं आपल्याला जे संविधानात जो अधिकार दिलेला आहे की आतापर्यंत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे मी स्वतःहून त्यात लक्ष घातलेलं आहे। काही लोकांचे रेशनिंग कार्ड नाहीत आणि जर ह्यांनी भटकी जमातमध्ये जर असतील तर तलाट्याने त्यांचं उत्पन्न लावायचं 55,000 रुपये आहे आणि धान्यासाठी ती वंचित आहे। ऍक्च्युली त्यांचं 43 जर बसलं तर त्यांना धान्य फुकट मिळेल ना, 43 नाही बसलं तर धान्य फुकट मिळणार नाही। कारण काही आता मागासलेले आहेत, भटकत खाणार आहेत, तांबड कामामध्ये व्यवसाय होता यांचा, आता व्यवसाय ठप्प झाला। आता लोकांचे बांध हुडकल्याशिवाय त्यांचं रोजीरोटी भागत नाही, भांगलणार, बायका काम करणार आणि गडी असं फिरत खाणार। कारण गड्यांना असा व्यवसायच नाही की जेणेकरून बाबा त्याच्यावरती कुटुंबाचा उदरनिर्वाह करेल असं। पण आता ह्या इलेक्शनमध्ये थोडक्यात एक सांगायचं म्हणजे तात्पर्य, तुम्ही आलात आणि पहिल्यांदा मी प्रमोद पुजारी यांचं मी आभार व्यक्त करतो। विषय असं झालं की इथंपर्यंत तुम्ही आलात, याच्या पाठीमागे सुद्धा आपले भाऊ मुलाखत झालेले आहे। पुराच्या टायमाला तुम्ही स्वतःहून इथं आलता, त्या टायमाला सुद्धा माझं वाक्य तुम्ही ऐकलं असेल। माझं नाव पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, शंकर सुकणेकर, आणि आपल्याच पक्षाचा मी कार्यकर्ता आहे आणि चांगल्या पद्धतीनं कार्य केलं आहे। आज माळवाडीमध्ये तुमची भरपूर मोठ्यामध्ये म्हणजे माळवाडी तुम्हाला कळलंच असेल, तुमची हवा आता मोठी झालेली आहे आणि विषय हवा होण्यापेक्षा प्रॅक्टिकल लोकांनी तुमच्याकडे कौल दिलेला आहे आणि येणाऱ्या ह्या गोष्टीपासून आणि तुमचा विजय प्राप्त होणार आहे। असं बी नाही की आता थोडक्यात आपलं म्हटलं तर त्यांच्यासंग टक्कर घेतल्या म्हटलं तर आपला विजय झाले का?
कारण काय माहिती का, जेवढा त्याचा बालेकिल्ला मोठा होता तेवढा आपण खाली करून आपण वर्चस्व निभवलेलं आहे. पण विषय एक सांगायचं म्हणजे आमच्या ह्या समाजामध्ये आश्वासन दिलं त्यांनी की येऊन समाजामध्ये बाबा ठीक आहे, आम्ही जिथं समाज आहे त्यातली 2 तिकडे जाणार, 10 इकडे येणार, पण त्यांच्याकडे तुम्ही न लक्ष देता आम्ही तुमच्यापाशी एक प्रस्ताव ठेवत आहे आणि त्या प्रस्तावाला तुम्ही मान्यता करून तुम्ही स्वतःहून ती पुढं करून तुम्ही कार्यक्रम करावा ही आमची इच्छा आहे. कारण विषय असा आहे की आमच्या समाजामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा इथे येणार आणि नारळ फोडणार. पण हे आश्वासन फक्त दिलं होतं समाजाचे, म्हणजे आमच्या गरीब समाजाचा दिशाभूल केली त्यांनी, मतासाठी वापर केला. आणि आता त्यांनी नाही आहेत, ती करू शकत नाहीत, कारण का इथला नेता बी करू शकत नाही आणि ती सुद्धा व्यक्ती करू शकत नाही. कारण का विषय काय आहे की आमच्या ह्या देवीचा स्लॅब आहे, बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच ह्याच्यामध्ये गळते आतला, म्हणजे हा केलाय आतला आहे गाभाऱ्यातला. पण आमची एक इच्छा विनंती आहे तुम्हाला की आपल्याकडून तेवढा स्लॅब आम्हाला मिळावा आणि आम्ही तुमच्यापर्यंत कडेपर्यंत आम्ही तुमच्या संग साथीला आहे आणि इथनं पुढं राहणारच आहे, एवढी आमची इच्छा आहे. आणि एवढी इच्छा असून आता स्लॅब गळते कारण का भक्त वगैरे येतात. आख्या म्हणजे हे देवस्थान एवढं मोठं आहे कारण आख्या माळावाडीमध्ये म्हणजे बारावाडीमध्ये ही प्रसिद्ध यात्रा मांडली जाते, घरटी बकरी असते त्याला. पण ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, आपले मध्ये लक्ष्मीची ठाण आहे, अशा हिशोबाने तुम्ही एकदा बघून घेऊन आम्हाला एक या यात्रेपर्यंत हे स्लॅब टाकून द्यावा ही आमची इच्छा आहे. मला